मित्रांनो, लॉ सीईटीचे फॉर्म सुरू झालेले आहेत आणि 23 आणि 24 जानेवारीला या लॉ सीईटीच्या फॉर्मची लास्ट डेट आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यापैकी बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी सीईटीचं रजिस्ट्रेशन सुद्धा केलं असेल आणि सीईटीचं ऍप्लिकेशन सुद्धा सबमिट केलेलं असेल. आता जरी तुम्ही या सीईटीला रजिस्टर केलं असेल, तुम्ही ऍप्लिकेशन फॉर्म सबमिट केला असेल, सर्व काही सुरळीत झालं असेल, पण मित्रांनो, परीक्षा दिल्यानंतर रिझल्ट आल्यानंतर ज्यावेळेस तुमचे कॅप राऊंड सुरू होतात, ते कॅप राऊंड सुरू झाल्यानंतर तुम्हाला LLB ला ऍडमिशन भेटेलच असं नाही. कारण बऱ्याचशा केसेसमध्ये काय होतं, विद्यार्थी परीक्षा देतात, त्यानंतर रिझल्ट येतो, चांगले मार्क्स विद्यार्थ्याला मिळतात आणि त्यानंतर तो विद्यार्थी कॅप राऊंडला अप्लाय करतो. कॅप राऊंडला ऍप्लिकेशन झाल्यानंतर त्या विद्यार्थ्याचे सर्व काही डॉक्युमेंट्स व्हेरीफाय होतात. सीईटी सेल डॉक्युमेंट्स व्हेरीफाय करून कॅप राऊंडमध्ये त्या विद्यार्थ्याला कॉलेजेस अलॉट करते आणि कॉलेजेस अलॉट केल्यानंतर ज्या वेळेस तो विद्यार्थी कॉलेजवरती जाऊन ऍडमिशनसाठी रिपोर्ट करतो, त्याच वेळेस ते कॉलेज त्या विद्यार्थ्याचं ऍडमिशन रिजेक्ट करतं. तर विद्यार्थी मित्रांनो, कुठल्या कुठल्या केसेसमध्ये तुमचं ऍडमिशन रिजेक्ट होऊ शकतं, सीईटीचा काय एलिजिबिलिटी क्रायटेरिया आहे, सोबतच विद्यार्थी मित्रांनो, या परीक्षेचा पॅटर्न, या परीक्षेचा सिलेबस, या सर्व गोष्टी आपण आजच्या व्हिडिओमध्ये डिटेल डिस्कस करणार आहोत. तर हॅलो विद्यार्थी मित्रांनो, मी तुमचा एज्युकेटर अरविंद आणि तुमचं स्वागत आहे ग्लोबल ऑनलाईन मध्ये. मित्रांनो, महाराष्ट्र लॉ सीईटी 2026 साठी असणारी लाईव्ह बॅच 12 जानेवारी पासून ग्लोबल ऑनलाईन मध्ये सुरू होत आहे. या बॅच मध्ये तुम्हाला डेली लाईव्ह क्लासेस दिले जातात. जर तुम्हाला रेग्युलर क्लासेस अटेंड करणं पॉसिबल नसेल तर त्याच क्लासेसच्या रेकॉर्डिंग सुद्धा इथे अवेलेबल असतात. संपूर्ण अभ्यासक्रमाच्या अपडेटेड नोट्स, 50 पेक्षा अधिक मॉक टेस्ट आणि 2000 पेक्षा अधिक MCQ सुद्धा तुम्हाला या बॅच मध्ये दिले जातात. तर विद्यार्थी मित्रांनो, या बॅच मध्ये तुम्हाला सीईटी साठी रेडी केलं जातं आणि या सीईटी मध्ये मॅक्सिमम पर्सेंटाईल कसे मिळतील आणि महाराष्ट्रातल्या टॉपच्या कॉलेजेसमध्ये तुमचं ऍडमिशन कसं होईल, या सर्व गोष्टींवरती फोकस केला जातो. आणि विद्यार्थी मित्रांनो, ही बॅच फक्त तुमची एक्झाम होईपर्यंतच नव्हे, तर तुमची एक्झाम झाल्यानंतर अगदी ऍडमिशन पर्यंत तुम्हाला गाईड करण्याचं काम करते. तर परीक्षापूर्वी या बॅच मध्ये तुमचा संपूर्ण सिलेबस कव्हर होणार आहे. त्यानंतर मल्टिपल रिव्हिजन्सच्या माध्यमातून तुम्हाला या परीक्षेसाठी रेडी केलं जाणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, बॅचला जॉईन करण्यासाठी स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती तुम्ही व्हॉट्सअप करू शकता, कॉल करू शकता किंवा प्ले स्टोअरवरती जाऊन तिथेही ग्लोबल ऑनलाईन ॲपमध्ये हा कोर्स जॉईन करू शकता. तर लवकरात लवकर या बॅचेसला जॉईन करा आणि महाराष्ट्रातल्या टॉपच्या कॉलेजेसमध्ये LLB करण्याचं स्वप्न पूर्ण करण्याच्या तयारीला लागा. तर विद्यार्थी मित्रांनो, सुरुवातीला आपण या परीक्षेचा संपूर्ण एलिजिबिलिटी क्रायटेरिया डिटेलमध्ये डिस्कस करणार आहोत. आणि विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही हा क्रायटेरिया सॅटिस्फाय करत नसाल तर तुम्ही सीईटीचा फॉर्म भरू नका, कारण तुम्हाला ऍडमिशन मिळणार नाही. तर सगळ्यात महत्त्वाची रिक्वायरमेंट म्हणजे विद्यार्थी हा भारतीय नागरिक असणं आवश्यक आहे. जर तुम्ही फॉरेन कॅन्डिडेट असाल तर तुमची जी डिग्री आहे ही LLBच्या बेसिक डिग्री रिक्वायरमेंटला इक्विव्हॅलंट असायला हवी, तरच तुम्हाला इथे ऍडमिशन भेटू शकतं. पुढे विद्यार्थी मित्रांनो, तुमचे जे एज्युकेशनल रिक्वायरमेंट आहेत त्यापैकी विद्यार्थी हा कुठल्याही फॅकल्टीचा ग्रॅज्युएट असणं आवश्यक आहे. इथे शब्द ग्रॅज्युएट महत्वाचा आहे, कारण विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही डिप्लोमा केला असेल आणि तुम्ही जर LLB 3 इयरला ऍडमिशन घेण्याची इच्छा व्यक्त करत असाल तर तुम्हाला LLB 3 इयरला ऍडमिशन भेटणार नाही, कारण तुमचा डिप्लोमा हा डिग्रीला इक्विव्हॅलंट नाहीये. मग तो 3 वर्षाचा असू द्या, 4 वर्षाचा असू द्या, याच्यामध्ये तुमचा डिप्लोमा हा डिप्लोमाच असणार आहे. त्यामुळे तुम्ही 3 इयर LLB CET देऊ शकत नाही. जरी तुम्ही आता रजिस्ट्रेशन केलं असेल 3 इयर LLB CETला, तुमची परीक्षाही घेतली जाईल, तुम्हाला रिझल्ट पण दिला जाईल आणि ज्यावेळेस तुम्ही कॅप राऊंडला अप्लाय कराल त्यावेळेस तुम्हाला रिजेक्ट केलं जाईल. त्यामुळे जर तुमच्याकडे डिप्लोमा असेल तर सरळ सरळ 5 इयर CETला अप्लाय करा, कारण तुमचा डिप्लोमा हा 12th इक्विव्हॅलंट आहे. आता विद्यार्थी मित्रांनो, ज्यांच्याकडे डिग्री आहे ती डिग्री ही महाराष्ट्रातल्या कुठल्याही युनिव्हर्सिटीची किंवा भारतातल्या कुठल्याही युनिव्हर्सिटीची चालेल. मग ती युनिव्हर्सिटी डीम्ड असू द्या, नॅशनल इन्स्टिट्यूशन असू द्या, फॉरेन युनिव्हर्सिटी असू द्या. जर ती इंडियन युनिव्हर्सिटीला इक्विव्हॅलंट आहे तर तुमची डिग्री ही 3 इयर LLB करण्यासाठी व्हॅलिड आहे. अन्यथा तुम्ही 5 इयर LLB ची तयारी आत्तापासून सुरू करा. आता जो विद्यार्थी या सीईटीला अप्लाय करतोय, LLB ला ऍडमिशन ज्या विद्यार्थ्याला घ्यायचं आहे, तो विद्यार्थी एकतर ओपन कॅटेगरी मधून असावा
किंवा OMS कॅन्डिडेट चालतात. म्हणजे तुमचा जन्म जर महाराष्ट्राच्या बाहेर असेल तर तुम्ही या CETला OMS कॅटेगरीमधून अप्लाय करू शकता. SBCचा विद्यार्थी चालेल, EWSचा विद्यार्थी चालेल. आता या कॅटेगरीमधून येणारे जे विद्यार्थी असतील त्यांना कमीत कमी 45% ॲग्रीगेट मार्क्स त्यांच्या डिग्रीमध्ये असायला हवेत. आता विद्यार्थी मित्रांनो, हे ॲग्रीगेट मार्क्स काय आहेत ते आपण पुढे पाहणार आहोत. आणि जर तुम्हाला हे ॲग्रीगेट 45% मार्क्स नसतील, 0.01% जरी तुम्हाला 45%ला कमी असेल तरीही तुम्ही LLB 3 इयरला ॲडमिशन घेऊ शकत नाही. जर विद्यार्थी मित्रांनो कॅन्डिडेट हा SC ST कॅटेगरीमधून येत असेल तर त्याला 40% ॲग्रीगेट मार्क्स असावे लागतील. VJNT SBC OBC कॅन्डिडेटला 42% ॲग्रीगेट मार्क्स असायला हवेत. आता हे जे ॲग्रीगेट मार्क्स आहेत हे कॅल्क्युलेट करण्यासाठी सिम्पली तुम्ही फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर चे जे मार्क्स आहेत ते ॲड करा. ते मार्क्स तुम्हाला किती पैकी मिळालेत त्या व्हॅल्यूज ॲड करा. जसं इथं फर्स्ट इयर 600, सेकंड इयर 600, थर्ड इयर 600 पैकी होतं. टोटल 1800 पैकी हे 3 वर्ष झाले आणि 480, 450, 510 असे मार्क्स कॅन्डिडेटला मिळाले आहेत. तर 1800 पैकी 1440 मार्क त्या विद्यार्थ्याला मिळाले आहेत. इथे विद्यार्थी मित्रांनो फर्स्ट इयरला त्या विद्यार्थ्याला 80% होते, सेकंड इयरला 75% होते, थर्ड इयरला 85% होते. पण जर आपण याचं ॲग्रीगेट कॅल्क्युलेशन केलं तर 80% हे त्या विद्यार्थ्याचे ॲग्रीगेट मार्क होतात. जर तुमचा पॅटर्न सेमिस्टर पॅटर्न असेल तर प्रत्येक सेमिस्टरला मिळालेले मार्क्स आणि टोटल कितीपैकी तुमचं सेमिस्टर होतं या सर्व मार्क्सची ॲडिशन करा आणि त्याचं पर्सेंटेज काढा. मग तुम्हाला तुमचे ॲग्रीगेट मार्क मिळतील. आता जे विद्यार्थी ओपन कॅटेगरीमधून आहेत, EWS मधून आहेत, SEBC मधून आहेत, OMS आहेत, अशा विद्यार्थ्यांना कमीत कमी 45.00% ॲग्रीगेट मार्क्स असायला हवेत. त्याच्यापैकी जर तुम्हाला 44.99% जरी असतील तरीही तुम्ही इथे एलिजिबल नाही आहात. ही गोष्ट महत्त्वाची आहे, ही गोष्ट लक्षात ठेवा. कॅन्डिडेट SC ST मधून येत असेल तर मिनिमम 40% ॲग्रीगेट मार्क्स असणं आवश्यक आहे. VJNT SBC OBCला मिनिमम 42% ॲग्रीगेट मार्क्स असणं आवश्यक आहे. आता तुम्ही यापैकी कुठल्याही कॅटेगरीमध्ये असू द्यात आणि तुम्हाला 40%, 42% किंवा 45% पेक्षा कमी मार्क्स असतील तर CETचा फॉर्म एकतर भरूच नका आणि भरला जरी असेल तरीही विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला 5 इयर CETचा फॉर्म भरावा लागेल. 5 इयर CETचं प्रिपरेशन करा. तर ही स्ट्रिक्ट रिक्वायरमेंट CET सेलची आहे. ब्रोशर व्यवस्थित वाचायला विसरू नका, कारण CET सेल जरी तुम्हाला CETला फॉर्म भरायला अलाउ करत असेल तरीही पुढे गेल्यानंतर कॉम्प्लिकेशन होतात आणि ॲडमिशनमध्ये अडचणी येतात. त्यामुळे पुढे जाऊन तुम्ही 3 इयरच्या एलिजिबिलिटीमध्ये बसत नसाल तर त्यावेळेस तुम्हाला 5 इयर CET देण्याचा ऑप्शन शिल्लक राहत नाही. जर तुम्ही एलिजिबिलिटीमध्ये बसत नाही आहात तर तुम्ही आत्ताच निर्णय घेणं आवश्यक आहे आणि 5 इयर CETचा फॉर्म भरणं आवश्यक आहे. पुढे विद्यार्थी मित्रांनो, तुमचं जे ग्रॅज्युएशन आहे त्याचा पॅटर्न हा स्ट्रिक्टली 10+2+3 असावा. 10वी, 11वी, 12वी आणि ग्रॅज्युएशन. जर तुमचं पोस्ट ग्रॅज्युएशन असेल तर 10+2+3+2 or 3 म्हणजे 10वी, त्याच्यानंतर 11वी, 12वी, तुमचं ग्रॅज्युएशन 3 वर्षाचं आणि पोस्ट ग्रॅज्युएशन हे 2 किंवा 3 वर्षाचं असावं. आता ज्या विद्यार्थ्यांना ग्रॅज्युएशनमध्ये ॲग्रीगेट मार्क्स एवढे मार्क्स नाही आहेत असे विद्यार्थी पोस्ट ग्रॅज्युएशनच्या बेसिसवरती सुद्धा या CETला अप्लाय करू शकता. म्हणजे ग्रॅज्युएशनमध्ये तुमचे ॲग्रीगेट मार्क्स होत नाही आहेत पण पोस्ट ग्रॅज्युएशनमध्ये तुमचे ॲग्रीगेट मार्क्स होत आहेत. तर अशा केसमध्ये तुम्ही नक्कीच 3 इयर CET देऊ शकता. जर तिथे तुमचे ॲग्रीगेट मार्क्स होत नसतील पोस्ट ग्रॅज्युएशनमध्ये सुद्धा आणि ग्रॅज्युएशनमध्ये सुद्धा तर तुम्ही 5 इयर CETचा मार्ग आत्ताच निवडायला हवा. तसंच विद्यार्थी मित्रांनो, पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री तुमच्याकडे असावी. पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इथे कन्सिडर केला जाणार नाही. ही सुद्धा एक महत्त्वाची गोष्ट आहे. म्हणजे तुमची ग्रॅज्युएशन डिग्री आहे तिथे तुमचे ॲग्रीगेट पर्सेंटेज एलिजिबिलिटी क्रायटेरियानुसार नाही आहेत. मग तुम्ही म्हणाल की माझ्याकडं पोस्ट ग्रॅज्युएशन डिप्लोमा आहे त्याच्यामध्ये ॲग्रीगेट होते. पण पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा हा इथे ॲज अ पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री म्हणून कन्सिडर केली जात नाही कारण हा डिप्लोमा आहे. ठीक आहे, ही गोष्ट इथे महत्त्वाची आहे.
आता तुम्ही ज्या डिग्री केल्या, आता तुम्ही जे पोस्ट ग्रॅज्युएशन केलंय, तुम्ही जी 11वी-12वी केली आहे किंवा 10वी केली आहे, या सगळ्या एज्युकेशनसाठी काही मोड महत्त्वाचे आहे. ज्या विद्यार्थ्यांनी रेग्युलरमधून हे सर्व केलंय, असे विद्यार्थी इथे एलिजिबल आहेत. ज्या विद्यार्थ्यांनी डिस्टन्समधून केलंय, असे सर्व विद्यार्थी इथे एलिजिबल आहेत. ज्या विद्यार्थ्यांनी करस्पॉन्डन्समधून केलंय, असेही विद्यार्थी इथे एलिजिबल आहेत. किंवा जर तुम्ही ओपन स्कूलिंगमधून केलं असेल, तरीही तुम्ही इथे एलिजिबल आहात. मग त्याच्यामध्ये NIOS असेल किंवा फॉर्म 17 असेल. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, तुमची डिग्री ऑनलाईन असेल, पार्ट टाइम असेल, अशा डिग्रीज इथे व्हॅलिड नाही आहेत. त्यामुळे आत्ताच तुमच्या डिग्रीवरती चेक करून घ्या नेमकं दिलंय काय, आणि त्यानंतरच तुम्ही हा फॉर्म भरण्याचा विचार करा. अन्यथा सरळ सरळ 5 इयर LLBचा फॉर्म भरा आणि ती CET द्या. आता विद्यार्थी मित्रांनो, ही जी परीक्षा असणार आहे, याच्यामध्ये लीगल ॲप्टिट्यूड, लीगल रिझनिंग, 3 इयरच्या विद्यार्थ्यांना 24 मार्क्सचे प्रश्न विचारले जातात. जनरल नॉलेज विथ करंट अफेअर्स 3 इयरच्या विद्यार्थ्यांना 32 मार्क्स. 3 इयरच्या परीक्षेमध्ये 32 क्वेश्चन इथे येतात. लॉजिकल अनालिटिकल रिझनिंग मधून 24 प्रश्न येतात. इंग्लिश लँग्वेज ही 40 मार्कला आहे. बेसिक मॅथमॅटिक्स 3 इयरमध्ये विचारलं जात नाही. टोटल 120 मार्कांचा तुमचा पेपर असणार आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो, या सर्व सब्जेक्ट्सवरती ग्लोबल ऑनलाईनच्या लाईव्ह बॅचमध्ये तुमचे डेली लाईव्ह क्लासेस घेतले जातात. तुम्हाला रेकॉर्डेड क्लास इथे अवेलेबल असतात. मराठी आणि इंग्रजी अशा दोन्ही माध्यमातून हे इंटरॅक्टिव्ह क्लासेस तुमचे घेतले जातात, जिथे मग तुम्हाला जर काही शंका असेल, एखादा टॉपिक समजला नसेल, तर आमच्या एज्युकेटरला विचारू शकता आणि आमचे एज्युकेटर सुद्धा लगेच तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तरं देतात. आता विद्यार्थी मित्रांनो, ही परीक्षा 120 मार्कांची असते. 120 प्रश्न तुम्हाला इथे विचारले जातात. 2 तासांचा म्हणजेच 120 मिनिटांचा वेळ इथे असतो. 120 मिनिटांमध्ये तुम्हाला 120 प्रश्न सॉल्व्ह करायचे असतात. म्हणजे प्रश्न सॉल्व्ह करण्याची तुमची प्रॅक्टिस असायला हवी. मॉक टेस्ट तुम्ही द्यायला हव्यात, जेणेकरून तुमचं टाइम मॅनेजमेंट सुधारतं. तसेच विद्यार्थी मित्रांनो, ग्लोबल ऑनलाईनच्या लाईव्ह बॅचमध्ये तुम्हाला ॲज पर न्यू पॅटर्न फुल सिलेबस मॉक टेस्ट दिल्या जातात. सेक्शन वाईज मॉक टेस्ट दिल्या जातात, जेणेकरून त्या मॉक टेस्टची प्रॅक्टिस करून तुम्ही कमीत कमी वेळेमध्ये मॅक्सिमम MCQ सॉल्व्ह करू शकता. सोबतच कुठला MCQ सॉल्व्ह करण्यासाठी कुठली ट्रिक वापरायला हवी, जेणेकरून तुमचा वेळ वाचतो आणि दिलेल्या वेळातच तुमचा संपूर्ण पेपर कव्हर होतो. या सर्व गोष्टी सुद्धा या लाईव्ह बॅचमध्ये तुम्हाला शिकवल्या जातात. या परीक्षेमध्ये कुठल्याही प्रकारची निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम नाहीये. हा पेपर तुम्ही मराठी आणि इंग्रजी अशा दोन्ही माध्यमामधून देऊ शकता. इथे तुम्हाला MCQ विचारले जातात. सोबतच विद्यार्थी मित्रांनो, काही सेक्शनमध्ये तुम्हाला पॅसेजेस येतात आणि पॅसेजेसवरती बेस्ड तिथे MCQ असतात. म्हणजे ही परीक्षा देत असताना कॉम्प्रिहेन्शन पण तेवढंच तुमचं महत्त्वाचं आहे. तसेच विद्यार्थी मित्रांनो, ही जी परीक्षा आहे ती ऑनलाईन पद्धतीची आहे. तुम्हाला एक्झाम सेंटरवरती जाऊन कम्प्युटरवरती ही टेस्ट द्यायची आहे. आणि त्यासाठीच विद्यार्थी मित्रांनो, ही प्रॅक्टिस होण्यासाठीच ग्लोबल ऑनलाईनच्या मॉक टेस्ट तुम्हाला या कोर्समध्ये अवेलेबल असतील, जेणेकरून तुम्ही कमीत कमी वेळेमध्ये मॅक्सिमम क्वेश्चन अटेम्प्ट करण्याची प्रॅक्टिस करू शकता. पुढे विद्यार्थी मित्रांनो, या परीक्षांच्या तारखा आपण जर पाहिल्या तर डेट्स ऑलरेडी नोव्हेंबरमध्ये अनाऊन्स झालेल्या आहेत. या दोन्ही परीक्षांचे फॉर्म सुरू झालेले आहेत. 23 आणि 24 जानेवारी 2026 पर्यंत तुम्ही हे फॉर्म भरू शकता. ॲडमिट कार्ड तुम्हाला परीक्षेपूर्वी 10 दिवस दिले जातील. 5 इयरची एक्झाम ही 8 मेला आहे आणि 3 इयरची एक्झाम 1 आणि 2 एप्रिलला आहे. खूप कमी वेळ शिल्लक आहे आणि या कमी वेळेमध्ये तुम्हाला फोकस्ड स्टडी करावं लागेल, एक्झाम ओरिएंटेड स्टडी करावं लागेल. विनाकारण नको त्या गोष्टी वाचत बसून वेळ घालवू नका. जे CETला रिक्वायर्ड आहे, ज्या टॉपिकमधून CETला प्रश्न विचारले जातात, असेच टॉपिक तुम्ही अभ्यासणं महत्त्वाचं आहे. आणि त्यासाठीच हे सिलेक्टिव्ह टॉपिक इन्क्लूड असलेलं ग्लोबल ऑनलाईनचं लॉ CETचं बुक आता Amazonवरती आणि तुमच्या जवळच्या पुस्तक विक्रेत्याकडे अवेलेबल आहे. तर आजच हे बुक ऑर्डर करा आणि आपल्या परीक्षेच्या अभ्यासाला अगदी आजपासूनच सुरुवात करा. कारण विद्यार्थी मित्रांनो, या बुकमध्ये तुम्हाला CETचा कंप्लीट सिलेबस मिळणार आहे. चॅप्टर वाईज इथे एक्सप्लेनेशन असणार आहे, टॉपिक वाईज प्रॅक्टिस क्वेश्चन्स, प्रिव्हियस इयरचे पेपर्स, मॉडेल टेस्ट आणि परीक्षेला सामोरं जात असताना स्मार्ट टिप्स आणि ट्रिक्स सुद्धा तुम्हाला या बुकमध्ये अवेलेबल असतील. तर डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवरती जाऊन आजच हे बुक ऑर्डर करा. व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा, ग्लोबल ऑनलाईनला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत एक्झामचं प्रिपरेशन सुरूच ठेवा. थँक्यू.